सूर्य रोज उगवतो, कोणतीही तक्रार न करता. तो आपल्याला शिकवतो की परिस्थिती कशी असो, रोज नवीन सुरुवात करायची. अंधार कितीही असला तरी सूर्य उगवल्यावर प्रकाश येतो. म्हणून आपल्या आयुष्यातही कधी हार मानू नका, कारण प्रत्येक नवीन सकाळ ही एक नवीन संधी असते. नमस्कार मंडळी, मी नीतू, सिम्पली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजकाल गुलाबाला भरपूर फुलं येऊ राहिले बरं का. गावरान गुलाब आहे हा. आणि म्हणजे प्रत्येक आपण कुठं पण गेलो ना तर बघितलं ना तर भरपूर असे गुलाबाला फुलं लागलेली. आज पहा पीठ उगल्याने काय शोधले, नवीन खेळणं शोधले. रिकामी शॅम्पूची बॉटल आहे. पहिल्यांदा पाहून तर तो विचार करीत असेल नेमकं हे खायचंय का खेळायचंय. पण आज पूर्ण दिवस भरतो त्याच्याच बरोबर खेळणारे. काहीतरी नवीन दिसलंय तो आणि त्याच्यावर एकदम अटॅक मोड मध्ये चालले. त्याचं बॉल सारखं खेळतोय तो. आता इथं चहाचा पहिला घोट घेतला ना तर असं वाटतं आपण काहीतरी करू शकतो. आणि चहा संपला की काम सुरू होतं आणि काम सुरू झालं का असं वाटतं चहा पुन्हा कधी. उठल्या उठल्या सकाळ शांत असते बरं का, पण मन मात्र आधीच लिस्ट तयार करत असतं. हे करायचं ते करायचं. आणि मी म्हणजे हळूहळू आपलं काय असं वाटतं मॅरेथॉन थोडी आहे, नाही धावायचं आपलं हळूहळू करायचं. आपण आत्ता काम केलं का तेवढंच परत पडतंय तेवढं. आत्ता जर भांडे घासून ठेवले ना तर ते परत तेवढेच दिसतात. ते घरातलं काम संपतच नाही. कुणीतरी लगेच वापरलेले असतात आणि तिथं लगेच तेवढे किचन वाट्यावर जमा होतेच. आपण किती पटपट करा तसंच होते. इथं मस्त नाश्त्याची तयारी चालली. आता हे पोहे आहे ना प्रत्येकाच्या घरात होतात आणि एकदम साधे सिंपल आहे. यात काही एवढे विषय नाही आहे आणि विशेष काही नाही आहे. पण विशेष असं आहे की काही आठवणी राहतात बरं का. लहानपणीची एक आठवण आहे याबद्दल की लहान असताना माझ्याकडून हळद जास्त पडली होती. तर आई मला म्हणली, अरे देवा, पोहे केली की सोनं केलं. आणि अजून पण आत्तापर्यंत पण हळद माझ्याकडून कमीच पडती बरं का. आणि मग वरून मग घ्यायची. आत्ता पण कमीच होती आणि वरून जास्त घेतली. पण आता हे करता करता आहे ना मला बराच टाईम गेला. मला बाहेर जायचं होतं आणि बरेचसे कामं उरकायचे होते. पण मी सुरुवातीला काय म्हणलं, मॅरेथॉन थोडी आहे, रोजचंच काम आहे. पण एकदा उशीर झाला ना मग आपण स्पीड धरतात. दिवसभराचे मग जेवढे काम आहे ना तेवढे पटकन होतात बरं का, सकाळी जर लवकर उरकलं तर. मग दिवसभराचे सगळे कामं उरकून घेतले, थोडासा आराम केला आणि संध्याकाळी पूजा केली का परत एक नव्याने दिवस सुरू झाल्यासारखं वाटतं बरं का. मग दिवसभराची सगळी मरगळ निघून जाते पूजा केली तर. सूर्य पहा मावळतीकडे गेलाय. आपले पक्षी पण सगळे ना घरट्याकडे जाऊ राहिलेत. म्हणजे जेवढं सूर्य उगवताना आनंद देतो तेवढं मावळताना सुद्धा आनंद देऊन जातोय. आता मी बाहेर गेले होते त्यावेळेस खावा आणला होता 1 किलो आणि त्याचे मला गुलाबजांबू बनवायचे होते आज संध्याकाळी. हे पहा पक्षी कसे चाललेत आपल्या घरट्याकडं पिल्ल्याकडं. पक्ष्यांचे नियम सुद्धा किती चांगले आहे. निसर्गात राहून आहे ना खरंच आपण जगायचं कळतं बरं का. ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस हे घरट्यातून बाहेर निघतात शोधायला अन्न आणि आता ते परत चाललेत घरी. म्हणजे निसर्ग आपल्याला ना भरपूर काही शिकवतो बरं का. पण आपलं सगळं टाईम टेबल सगळं चेंज झालं आहे. आता मी इथं 1 किलो आहे ना खावा आणला होता आणि तो चांगला मळून घेतला आहे मी. हा पूर्ण 1 किलो आहे. याच्यात काही गाठी असल्या ना तर त्या मळण्यात निघून जातात. आणि 2 वाट्या मी गव्हाचं पीठ टाकलं इथं आणि 3 चमचे बारीक रवा टाकलाय आणि अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा टाकलाय.
तर काहींचं आहे ना समजायचं खावा जर निबारा असला, पातळ नसला तर कमी पण बसतं. मी गव्हाच्या पिठात करत असते, कुणी मैद्यात करत असतं. आणि हे तेलामध्ये मी चांगले तळून घेतलेत. आणि 1 किलो खावा घेतला होता ना मी, तर त्याच्यात 2 वाट्या गव्हाचं पीठ बसलं, म्हणजे थोडं कमी अर्धा किलो, आणि अर्धा चम्मच सोडा आणि 2-3 चमचे बारीक रवा. एवढं सगळं त्याच्यासाठी ना, तर मी पाक किती घेतला, 1.5 किलो साखर घेतली आणि 1.5 लिटर पाणी घेतलं आणि त्याचा पाक केला. म्हणजे हे गुलाबजांबू जास्त आहे ना, तर पाक कसं होतं मग तो संपत होते, पिऊन घेते, तर थोडासा जास्त ठेवला होता आणि त्याच्यात ते जास्त हे पण होते. सगळं पिऊन घेतलं की शेवटपर्यंत मग भिजतो चांगला. आता मी इथं आहे ना पाक करून घेतला आहे आणि ते जास्त नाही, फक्त थोडंसं चिकट जर झाला ना तर तेवढ्यात बस करायचा, जास्त होऊन नाही द्यायचं आपण. ह्याच्यात वरून मी हे टाकले, विलायची पण टाकू शकतात, केसर टाकले. आता ह्या पाकात आहे ना पूर्ण बसले हे सगळे गुलाबजांबू. आता आपण तसेच रात्रभर ठेवून देणार, चांगले झाकून ठेवणार आणि उद्या तुम्हाला दाखवणार की गुलाबजांबू झाले कसे. शेवटपर्यंत पाक गेलाय बरं का, मधीपर्यंत छान झाले गुलाबजांबू. तुम्ही पण घरी करून पहा, खूप सोपी पद्धत आहे. आधी पण मला असं वाटायचे बिघडतील की काय, पण एकदा करून बघितले ना तर काही बिघडत नाही, एकदम छान होतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सर्वांना?